महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई चालत नाही, म्हणजेच भगर चालत नाही असे म्हणतात. तर त्यासाठी आज आपण महाशिवरात्रीसाठी मस्त असे बटाटा आणि साबुदाण्याचे हे नगेट्स तयार करणार आहोत. आणि यासोबत अतिशय झटपट तयार होणारी अशी चटणीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत, जे बनवायला अतिशय सोपे आहे. हे नगेट्स बनवून तुम्ही अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोर जरी करून ठेवले ना तरीही छान टिकतात आणि वाटेल तेव्हा आयत्या वेळेला किंवा उपवासाच्या दिवशी असे तुम्ही तळून खाऊ शकता. आणि मुख्य म्हटलं ना, ह्यामध्ये जास्त काही मसाले नाही, साहित्य नाही, फक्त बटाटा साबुदाणा वापरून आपण हे मस्त कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे नगेट्स तयार करतोय. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर साबुदाणा वडा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना, तर असे हे नगेट्स एकदा जरूर ट्राय करून पहा, अतिशय सोपे आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातल्या वाटीने आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनवायचे असेल ना तेवढे तुम्ही ते साबुदाणा घेऊ शकता. त्याची मिक्सरला जमेल तितकी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. अगदी जास्त जाड नको, जास्त जाड नको. जर जास्त जाड वाटत असेल ना थोडीशी चाळणीने चाळून घ्यायची आहे, कारण जर जास्त प्रमाणात साबुदाणा राहिला ना तो तळताना कच्चा राहतो आणि कडक लागतात. त्यासाठी शक्यतो जमेल तितकी अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. तर साबुदाणा आपला दळून झालेला आहे. इथे मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे. जास्त काही साहित्य नाही, फक्त बटाटा आणि साबुदाणा वापरून हे नगेट्स तयार करतोय. आयत्या वेळेला सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. जास्त काही झंझट नाही, मेहनत नाही, भांड्यांचा सुद्धा पसारा होत नाही. फक्त बटाटे उकडायला एवढा वेळ लागणार आहे. बाकी जास्त काही आपल्याला साबुदाणा भाजत वगैरे बसायची गरज नाही. बोलता बोलता आपला बटाटा सुद्धा छान किसून झालेला आहे. शक्यतो बटाटा स्मॅश करण्याऐवजी ना असा किसून घ्या, कारण यामध्ये कुठेही गाठी गुठळ्या राहता कामा नये. त्यानंतर आपण जी साबुदाण्याची पावडर घेतलेली होती ना ती टाकून घेऊया. त्यानंतर इथे मी माझ्याकडे शिंगाड्याचं पीठ आहे, असेल तर तुम्ही कुठलंही पीठ यामध्ये वापरू शकता. आता आपण हे नगेट्स महाशिवरात्रीच्या उपवासासाठी बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे, कारण यामुळे ना छान असं बाइंडिंग येणार आहे. इतर उपवासाच्या दिवशी जर बनवणार असाल, महाशिवरात्रीच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर उपवासाला बनवत असाल, तर तुम्ही इथे वरईचे पीठ इथे वापरू शकता 2 चमचे, किंवा राजगिऱ्याचे पीठ असेल तर ते सुद्धा वापरू शकता. यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, हिरवी मिरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा इथे मी साखर घातलेली आहे. साखरेमुळे चव छान बॅलन्स होते. आणि पाव चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता ही जी लाल मिरची पावडर आहे ना, ही माझी साठवणीतली लाल मिरची पावडर आहे. फक्त सुक्या लाल मिरचीची पावडर आहे. यामध्ये मी इतर कुठले मसाले मिसळलेले नाही, फक्त ही उपवासासाठी बनवलेली आहे. तर तीच इथे मी वापरलेली आहे. आता यामध्ये ना सुरुवातीला अजिबात पाणी वापरू नका. जेवढं बटाट्याचं मॉइश्चर आहे ना तेवढ्यातच आपल्याला हे छान असं एकजीव करायचे आहे. अगदी शेवट जर आवश्यकता लागेल, पिठाचा व्यवस्थित गोळा होत नसेल ना, त्यावेळेला आपल्याला 1 चमचाभर 1 ते 1.5 चमचा एवढं पाणी यामध्ये लागणार आहे, म्हणजे पिठाचा छान असा गोळा तयार होईल. तर हे पहा, अशा पद्धतीचा आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आवश्यकता लागली तरच घाला. जर बटाट्याचा मॉइश्चरमध्ये जर पिठाचा गोळा तयार होत असेल ना तर पाणी वापरायची गरज नाही. परंतु बटाटा माझा उकडून बराच वेळ झाला होता, त्यातलं मॉइश्चर थोडं कमी झालेलं, त्यामुळे इथे मी 1 चमचाभर इथे पाण्याचा वापर केलेला आहे. आता लगेचच नगेट्स बनवायला घेऊया. आता नगेट्सचा जो शेप आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा अगदी बॉल्स बनवले तरीही चालेल, परंतु शक्यतो जे नगेट्स असतात ना ते थोडेसे असे लांबड्या आकारामध्ये असतात, सिलेंडर शेपमध्ये असतात. तर तसेच आपण बनवून घेऊया. 2 पार्ट केलेले आहे. त्यातला पहिला जो पार्ट आहे त्याला असं मी लांब आकारामध्ये वळून घेतलेलं आहे. मध्यम आकाराचे आपल्याला हे नगेट्स तयार करायचे आहे. जास्त हाताला पीठ चिकटत असेल तर थोडासा तेलाचा हात लावला तरीही चालेल. आता इथे मी सुरीने छान असे याला कट करून घेणार आहे. साधारणतः 1 ते 1.5 इंचाचे आपल्याला हे कट असे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला नगेट्स बनवायला सोपे जाणार आहे. अतिशय बनवायला सोपे आहे. हे बनवून तुम्ही अगदी आठवडाभर स्टोर सुद्धा करून ठेवू शकता, कारण यामध्ये जास्त काही पाण्याचा पण वापर केलेला नाही, त्यामुळे हे छान टिकतात आणि आयत्या वेळेला उपवासाच्या दिवशी हे तुम्ही तळून खाऊ शकता. तर हे पहा, असे मी लांबड्या आकारामध्ये याला छान असा शेप देऊन घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला शेप देऊ शकता. बऱ्याचदा उपवासाला तेच पदार्थ खायचा सुद्धा कंटाळा येतो, किंवा साबुदाणा खिचडी खायचा सुद्धा कंटाळा येतो. थोडंसं चेंज म्हणून तुम्ही हे नगेट्स नक्कीच बनवू शकता. खूप छान लागतात, किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हे देऊ शकता. रात्रीत सुद्धा तुम्ही हे तयार करून सकाळी हे त्यांना टिफिनला तळून देऊ शकता. ते सुद्धा अगदी आवडीने खाणार आहे. तर बोलता बोलता संपूर्ण माझी इथे नगेट्स तयार करून झालेली आहे. लगेचच आता तळून घेऊया. आता तळण्यासाठी, आता हे मी उपवासासाठी तळत आहे, तर इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे.
तेल छान असं मीडियम गरम ठेवायचं आहे, जास्त कडकडीत नको. कडकडीत तेलामध्ये आपण हे नगेट्स सोडले तर वरतून लगेचच रंग चेंज होईल आणि आतून हे कच्चे राहतील, ते खायला अजिबात चांगले लागणार नाही. तर त्यासाठी आपल्याला तळताना थोडंसं पेशन्स ठेवून तळावं लागणार आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे, अगदीच कमी गॅसवर तळू नका, नाही तर हे खूप जास्त तेलकट होतील आणि हे तळत आले की आपोआपच अगदी तेलाच्या वर तरंगायला लागतील. तर इथे तुम्हाला दिसत असेल मस्त हे आता अगदी फुलून दुप्पट तिप्पट झालेले आहे. मस्त आता अजून याला गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत मी तळून काढणार आहे. आता बऱ्यापैकी तळत आलेले आहे. आता हे आपण काढून घेऊया. तर संपूर्ण नगेट्स मी एकदाच तळून घेतलेले होते. साधारणतः 2 ते 3 जणांसाठीचे आपण हे नगेट्स तयार केलेले आहे. जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर सेम प्रमाण तुम्ही इथे दुप्पट घेऊ शकता. तळल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल जरा सुद्धा ह्यांनी तेल ओढलेलं नाही किंवा जास्त तेलकट नाही आणि तळताना सुद्धा फुटलेले नाही. मस्त हे नगेट्स लागतात. तर हे महाशिवरात्रीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा, कारण महाशिवरात्रीच्या उपवासाला ना वरई अजिबात चालत नाही, म्हणजेच भगर अजिबात चालत नाही. तर आज आपण हे अगदी फक्त बटाटा आणि साबुदाणा वापरून हे कुरकुरीत नगेट्स बनवलेले आहे. हे नगेट्स तुम्ही असेचही खाल्ले ना तरीही चालतील किंवा यासोबत ना अगदी झटकीपट तयार होणारी मी चटणीची सुद्धा रेसिपी दाखवणार आहे. तोडून दाखवते आतमध्ये पर्यंत किती छान असे मस्त हे वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम छान सॉफ्ट जाळीदार तयार झालेले आहे. लगेच चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी ना इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे असेल तर ओलं खोबरं घ्या, नसेल तर सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल. त्यातच मी शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहे. भाजलेले शेंगदाणे या ठिकाणी मी घेतलेले आहे. त्याच्यात आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या घालू शकता. 4 ते 5 घातलेले आहे आणि 3 चमचे मी दही घातलेलं आहे. आता इथे दही स्किप करायचं असेल तर तुम्ही दही स्किप करू शकता किंवा नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता. 1 चमचाभर साखर घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये कुठले जिन्नस तुम्हाला अजून एक्स्ट्रा ॲड करायचे असेल तर ते ॲड करू शकता. कोथिंबीर खात असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता आणि जिरं चालत असेल तर जिरं सुद्धा घालू शकता. अगदी पाणी टाकून मस्त अशी पातळ ही चटणी तयार करून घेतलेली आहे. घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये मिसळलेलं आहे. तर मस्त अशी आपली झटकीपट तयार होणारी इथे ही चटणी सुद्धा तयार झालेली आहे. आवडत असल्यास ना तुम्ही यामध्ये काकडी किसून घालू शकता. त्यामुळे ह्या चटणीची जी चव आहे ना अजूनच वाढणार आहे. तर चटणी ही तयार झालेली आहे आणि आपले हे नगेट्स सुद्धा तयार झालेले आहे. या चटणीसोबत तुम्ही हे नगेट्स खाऊ शकता किंवा साधं सिंपल दह्यासोबत खाऊ शकता किंवा असेचही खाल्ले ना तरीही हे खूप छान लागतात. तर नक्की ह्या महाशिवरात्रीला ट्राय करून पहा आणि कसे झाले ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.